तर आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलकांनी मुंडण आंदोलनही केलं। सकाळीच रस्त्यावरती बसून केस कापत त्यांनी आरक्षणाची मागणी केली आहे। मराठा आंदोलकांचा आजचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी ठिय्या मांडल्याने आता आज बघतोय आपण बीएमसीच्या समोरच या ठिकाणी आता मुंडन केलं जात आहे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, ही भूमिका आहे। आणि आता या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत या ठिकाणी आता मुंडन आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आपण बघितलं तर मुंडन आंदोलन तुम्ही आता थेट करताय, काय म्हणणं? इथं मनोज दादा आरक्षणासाठी बसलेले आहेत, त्यांनी ठिय्या आंदोलन ठेवलेलं आहे तिथं। पण त्यांच्यासोबत जे बांधव आलेले आहेत आम्ही अलग अलग प्रकारचं आंदोलन करत आहेत। कोणी आंघोळ करत आहे तर कोणी आम्ही केस दान करत आहेत। कुठून आलाय तुम्ही? परभणी जिल्हा, तालुका पाथरी, सारोळा बुद्रुक गाव आहे आमचं। सारोळा बुद्रुक, परभणी जिल्हा, तालुका पाथरी। मुंडन आंदोलन निषेध करताय आरक्षण मिळावं? हा, केस दान करतोय आरक्षण मिळण्यासाठी, ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सरकारला केस दान करतोय आम्ही। आपण आज बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी निषेध नोंदवण्याचा प्रयत्न हा मराठा आंदोलकांकडून होत आहे। आजचा हा दुसरा दिवस आहे। मुंडन आंदोलन करत निषेध करत आहेत, सरकार या ठिकाणी लक्ष देत नाही आणि त्यामुळेच त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आता वेगवेगळ्या पद्धतीने लक्षवेधी असे आंदोलन आपल्याला या मुंबईच्या आझाद मैदानासमोर, या CST स्थानकासमोर, पालिकेच्या मुख्यालयाच्या समोर या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला हे पाहायला मिळत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।